मला घेतलं का? नमस्कार. तर आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात चिकन बिर्याणी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते मी सांगते. तर ही बिर्याणी 4 माणसांना पुरेशी होते अर्धा किलोच्या प्रमाणात. तर मी दाखवते तुम्हाला कशी बनवायची ती. तर अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे अर्धा किलो बासमती अख्खा तांदूळ मोठा तो घेतलेला आहे, धुवून थोडासा पाण्यात भिजत टाकलेला आहे. त्यानंतर हा अर्धा किलो कांदा असा मस्त कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे. आणि इकडे आपण आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची याचं हे वाटण तयार केलेलं आहे. इकडे कोथिंबीर आणि पुदिना वाटून घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा लिंबू आणि सुके जे मसाले लागणार आहेत तर त्यात 1 चमचा धने, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा बडीशेप, त्यानंतर 6 लवंगा, 6-7 मिरे, 6-7 हिरवी विलायची, चक्री फूल 1, मसाला वेलची, दालचिनीचे 2-3 तुकडे आणि 1 चमचा धने असं हे घेतलेलं आहे. तर आता आपण आणि इकडे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर आता हे आपण दही घालून घेऊया पहिल्यांदा. तर हे दही घातलेलं आहे. त्यानंतर हे जे मसाले आहेत हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. आता हे मिक्स करायचं आहे छान. यात आपण लिंबू पिळून घेऊ अर्ध. तर हे लिंबू घातले आता ह्यात. आणि आता हे जे कोरडे मसाले आहेत तर ते कोरडे मसाले आता भाजून घ्यायचे आहेत तव्यावर. तर यातला जो निम्मा कांदा आहे तो आपण ह्यात घालणार आहोत. मसाले एकत्रच टाकून सगळे जरा 5 मिनिट शेकून घ्यायचे आहेत. तर हे कोरडे मसाले 5 मिनिट भाजून घ्यायचे आहेत आणि जरा जाडसरच वाटायचे आहेत आपल्याला. तर हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर आता हे वाटलेले मसाले घातलेले आहेत आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे आपल्याला यातच. तर हा बिर्याणी मसाला साधारण 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे. बिर्याणी मसाल्यामुळे थोडी छान टेस्ट येते अजून. आणि घरचे पण मसाले आपण वापरलेले आहेत. तर आता हे मिक्स करायचं आणि साधारण 1 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. आता चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण आता राईस शिजवून घेऊ. तर त्यासाठी मी साधारण 2 लिटर पाणी कुकरमध्ये ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. तर त्यात आपल्याला आता काय काय टाकायचे ते मी दाखवते. तर या पाण्यात आता 4 लवंगा, 4 मिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र आणि हे खडे मीठ 2 चमचे टाकायचं आहे. 2 ते 2.5 चमचे. कारण हे पाणी आपण ओतून काढणार आहोत वितळून. त्यामुळं मग ते मीठ प्रमाणात लागते. जास्त प्रमाणात मीठ टाकले की बरोबर मापात टेस्ट होते त्याची. तर साधारण तेवढ्या राईसला 1 चमचा मीठ लागेल. तर मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. कारण हे पाणी ज्यावेळेस आपण ओतून काढतो तर त्यावेळेस मीठ पण त्याबरोबर जातं. त्यामुळं मग प्रमाणात होतं टेस्ट, एकदम अळणी होत नाही. तर मीठ थोडंसं जास्त टाकायचं पाण्यात नेहमीपेक्षा.
आणि पाण्याला आता उकळी येऊ द्यायची. तर उकळी येण्यापूर्वी आपण त्यात थोडंसं भात मोकळा व्हावा यासाठी एक पळीभर तेल घालायचं आहे. तर त्यात साधारण एक पळीभर तेल आणि बिर्याणीचा भात असा चकचकीत दिसण्यासाठी आपण त्यात थोडंसं लिंबू पिळणार आहोत. बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबाच्या आणि लिंबू पिळायचं आहे. तर यामुळे भात एकदम मोकळा होतो आणि एकदम चकाकी येते राईसला. तर आता उकळी येऊ द्यायची आहे, त्यानंतर राईस घालायचा आहे. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर त्यात आपण हा भिजवून ठेवलेला जो राईस आहे तो घालून घ्यायचा आहे. तर आता हा राईस आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. तर आज कुकरमध्ये मी बिर्याणी दाखवते की कुकरमध्ये झटपट होते, पण आत्ता हा राईस आपल्याला एक 10 ते 15 मिनटं झाकण न लावताच असा वाफवून घ्यायचा आहे. प्रत्येक तांदळाला वेगवेगळा वेळ लागतो शिजायला. तर साधारण 80% शिजवायचं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही करा. साधारण 80% आता राईस शिजलेला आहे. तर हे पहा, अगदी थोडीशी कणी लागते मध्ये. तर आता हा आपण चाळणीवर टाकून निथळून घेऊ. तुला काय आला? खाणार असेल ना? मी पण खाणार आहे. माझं फेवरेट होतंय म्हणलं खाणारच आहे. एवढ्या वर्ष सांगितलं नाही, गेल्या वर्षी नाही केलं. आता राईस आपण काढून घेतला आहे कुकरमधून आणि याच कुकरमध्ये आता आपण चिकन शिजवणार आहोत. तर जे कांदा तळलेलं आपलं जे तेल असतं तर तेच तेल वापरायचं आहे, कारण त्या तेलाने चव छान येते. तर आता ते तेल ह्यात घालून घेते मी. आपलं कांदा तळलेलं जे तेल आहे तेच तेल आपण कुकरमध्ये घातलेलं आहे. त्यात थोडे थोडे कांदे दिसत आहेत असे. तर आता यात चिकन घालून घेऊ मॅरिनेट केलेलं. तर आता हे चिकन घालून घेतलेलं आहे यात. तर हे 5 मिनिट छान परतायचं आहे तेलावर त्या, आणि त्यात अंगापुरतंच पाणी घालायचं आहे. तर आता ती कढई जी आहे मॅरिनेट केलेली तर ती धुवून मी आता ते पाणी घालून घेते. पाणी अगदी थोडं घालून आपण 1 शिट्टी करून घेणार आहोत कुकरची, म्हणजे पटकन होते बिर्याणी. तर आता हे चिकन शिजलेलं आहे. तर आता आपण लेअर लावून घेऊ. तर ह्यातलं मी निम्म चिकन परत कढईत बाजूला काढले. 2 लेअर लावणार आहोत आपण. 2 लेअर लावणार आहोत. तर आता यातला निम्मा राईस आपण यात घालून घेत आहोत. निम्मा राईस घातलेला आहे. परत आता वर दुसरा चिकनचा थर द्यायचा आहे. आणि परत उरलेला राईस घालायचा आहे. तर आता हे लेअर लावून घेतलेले आहेत.
तर आता वरून टोमॅटो, टोमॅटो घालून घेतलेले आहेत बारीक चिरलेले. त्यानंतर कोथिंबीर, कांदा, कांदा घालून घेतलेला आहे. आणि आता ह्याला असे होल पाडायचे आहेत मध्ये 3-4 ठिकाणी आणि त्यात तूप सोडायचं आहे आपल्याला. छोटा चम्मच घरी आहे. तर ह्या बघा 4 होलमध्ये आपण तूप घालून घेतलं आहे 1 चमचा. त्यानंतर हा जो थोडा रंग आहे, रंग आणि दूध मिक्स केलेलं आहे, तर थोडंसं साईडने ओतायचं आहे. त्यानंतर एका वाटीत आपल्याला कोळसे ठेवायचे आहे. हे असे कोळसे गरम केलेत गॅसवर. ठीक आहे, झाकण. तर त्यावर असं थोडंसं तूप घालायचं आणि धूर निघला की लगेच ते झाकून ठेवायचं छान. आणि मंद गॅसवर आपल्याला हे 20 ते 25 मिनिट ठेवायचं आहे. तर आता आपण 20 मिनिटं स्टीम दिलेली आहे आणि मस्त बिर्याणी तयार आहे. तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते. तर हे पहा, मस्त अशी आपली मसालेदार आणि झटपट बिर्याणी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.